नमस्कार मित्रांनो. म्हातारपण हा आयुष्याचा अटळ टप्पा आहे, जो दुसऱ्या बालपणाप्रमाणे काळजी, प्रेम आणि आदराची अपेक्षा करतो. सन्मानाने आणि आनंदाने जगण्यासाठी या वयात शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं, आर्थिक स्वावलंबन राखणे, भावनिकरित्या स्वतंत्र राहणे आणि जुन्या आठवणीत न रमता नवीन छंद जोपासणे आवश्यक आहे. आपल्या मुलांवर किंवा इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता ठेवा. आपल्या ज्या काही आवडीनिवडी आहेत, आवड-निवड त्या जोपासा. यामुळे निराशेपासून, दुःखापासून दूर राहता येईल. आर्थिक स्वावलंबनाने जगायचा प्रयत्न करा. स्वतःची पेन्शन किंवा बचतीची सोय करून ठेवा. जेणेकरून कोणासमोरही म्हणजेच मुलांसमोर आणि सुनांसमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. आरोग्याची नियमित काळजी घ्या. नियमित व्यायाम, योगा आणि संतुलित आहार घ्या. औषधं वेळच्या वेळी घेणे गरजेचे आहे. स्वच्छता आणि उत्साह असायला हवा. दररोज सकाळी अंघोळ करून तुमच्या आवडीचे कपडे घाला. स्वतःला नीटनेटकं ठेवल्याने मन प्रसन्न राहतं आणि आपल्या मनातील उत्साह टिकून राहतो. समाजात मिसळण्याचा प्रयत्न करा. मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा, पारावर बसा किंवा कट्ट्यावर गप्पा मारल्याने एकटेपणा दूर होतो. नवीन छंद जोपासणे. म्हातारपणात नवीन छंद जोपासणे फार गरजेचं आहे. जसं की वाचन, लेखन, गाणी ऐकणं किंवा बागकाम करणं यांसारखे छंद जोपासा. मित्रांनो, म्हातारपण हे ओझं नसून ते अनुभवांचं संचित आहे. या काळात जुन्या पिढीने नवीन पिढीला समजून घेणे आणि स्वतःला काळाप्रमाणे बदलणं सुखी जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. पण म्हातारपणात आयुष्य सुखानं घालवणं एवढं काही सोपं नसतं. कारण म्हातारपणात हातपाय दुखणे, शरीर साथ न देणं, मुलगा, मुलगी किंवा सुनबाई समजून घेत नाहीत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. पण तरीही मित्रांनो, आपल्याला जर आपल्या म्हातारपणात आनंदी, निरोगी आणि स्वावलंबनाने जगायचं असेल, तुम्हाला जगायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण अशाच म्हातारपणात निरोगी कसं राहायचं, स्वावलंबी कसं राहायचं याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर कधी असं वाटतं का की शरीर अगदी गळून गेलंय, थकवा आल्यासारखं वाटतंय, शरीर अगदी गळून पडल्यासारखं झालं आहे, आतून पूर्ण जडपणा जाणवतोय आणि अंगात एक वेगळाच थकवा आहे, हातपायात ताकद नाही, चालताना अंग ढिलंसं वाटतं आणि मनात येतं फक्त खिडकीसमोर पलंगावर पडून राहावं, खिडकीतून पाहत राहावं. असं का होतं? यावर काय करायला हवं, काय करायचं? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटतंय का की आज खूप थकल्यासारखं वाटते, शरीराच्या वेगवेगळ्या भागात थोडं थोडं दुखणं आहे, गुडघे दुखतायत, हातपाय दुखतायत, मसल्सला ताण जाणवतोय, सांधे दुखतात, सांधेदुखी झाल्यासारखं वाटतंय आणि अंगात हलकासा कडकपणा जाणवतोय. असं वारंवार होत असेल तर याकडे नक्कीच दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं, कारण हे शरीरातील कमजोरीचं मोठं लक्षण आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे यासाठी ना महागडं औषध तुम्हाला घ्यावं लागणार आहे. औषध घ्यावं लागेल ना, कुठल्या मोठ्या उपचाराची गरज आहे ना, टॉनिक किंवा विदेशी गोळ्या घ्यायच्या आहेत. शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी, हातापायात ताकद येण्यासाठी घरातल्या 2 अशा गोष्टी आहेत ज्या सहजासहजी उपलब्ध आहेत. तुमच्याही घरात तुम्हाला सहजासहजी मिळून जातील. पण या 2 गोष्टींचा प्रभाव फारच चांगला तुम्हाला जाणवणार आहे. हे 2 पदार्थ अगदी अफलातून आहेत. योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने रोज घेतले तर शरीर पुन्हा एकदा ताजेतवानं आणि मजबूत आणि ऊर्जा भरलेलं तुम्हाला वाटायला लागेल. या ज्या 2 गोष्टी आहेत त्या दिसायला अगदी साध्या वाटतात, पण त्यांचा परिणाम महागड्या ट्रीटमेंटपेक्षाही काही कमी नाही. तुमचं वय 40 असो, 50 किंवा 60 असो, तरी हे 2 पदार्थ शरीरात पुन्हा तीच ताकद आणि उत्साह आणतात.
जी मुळी 25-30व्या वर्षी तुमच्यामध्ये होती. हे पदार्थ आतून शरीराला ऊर्जा देतात, पचन सुधारवतात, फक्त रक्त शुद्ध करतात आणि स्नायू पुन्हा सक्रिय करतात. त्यामुळे हातपाय दुखणे कमी होऊन जातात. जेव्हा या गोष्टी ठरवलेल्या वेळेवर आणि योग्य पद्धतीने सुरू करता, तेव्हा तुम्हाला लगेच फरक जाणवायला लागेल. कमजोर झालेलं शरीर हळूहळू बळकट, ताकदवान आणि सक्रिय झालेलं वाटायला लागेल. तुम्हाला जाणवेल. या गोष्टी फक्त थकवा किंवा अशक्तपणा दूर करत नाहीत, तर शरीरात लपून असलेली जुनी दुखणेही कमी करतात. ज्यामुळे शरीरात साचलेली जी घाण आहे, म्हणजेच टॉक्सिन्स नैसर्गिकपणे बाहेर पडतात. अवयवांना पुन्हा ताजेतवानापणा मिळतो आणि जे पोषण द्रव्ये आधी मिळालेली नव्हती, त्याची हळूहळू भरपाई होते. मग प्रश्न येतो की ह्या गोष्टी कोणत्या आहेत आणि घरात उपलब्ध आहेत? मग त्या कोणत्या गोष्टी आहेत? त्या कधी आणि कसे घ्यायच्या? त्याचं सविस्तर उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात. पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे. म्हणजे तो शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आलोय, हा प्रत्येकाच्या घरात आपल्याला बघायला मिळेल. आपल्या घरातील भाज्यांमध्ये तो वापरला जातो किंवा आपण शेंगदाण्याची चटणी करूनही खातो. बाजारात शेंगदाणे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये, रंगामध्ये आणि आकारामध्ये मिळतात. पण ते घेणं म्हणजे कुठलेही शेंगदाणे घेणे नाहीत हां. जेव्हा तुम्ही शेंगदाणे खरेदी करता, तेव्हा देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सर्वात जास्त फायदेशीर ठरतो किंवा तो पौष्टिक जास्त असतो. कदाचित तुम्हाला वाटेल की शेंगदाण्यासारखी एवढी आरोग्यदायी गोष्ट काजूप्रमाणे का समजली जाते? काजूलाही महत्त्व नाही एवढं शेंगदाण्याला का? बदाम, अक्रोडपेक्षा जास्त उपयुक्त ठरू शकतो का शेंगदाणा? हो, हे खरं आहे. जर तुम्ही ठराविक प्रमाणात, योग्य वेळेला आणि नियमितपणे शेंगदाणे खाल्ले तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि फायदेशीर टॉनिक ठरू शकतं. आता हाडांबद्दल बोलूया. जर गुडघ्यांमध्ये सतत वेदना होत असतील, बसताना उठताना त्रास होत असेल, कमरेत कडकपणा जाणवत असेल, हाडं ढिसूळ झालेली असतील किंवा हाडांतून नेहमी टणक असा आवाज येत असेल, तर लक्षात ठेवा, तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे. त्यामुळे तसा आवाज वगैरे येत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूप उपयोगी ठरतात, कारण त्यात भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असतं, जे की हाडांना आतून मजबूत करतं. हाडं मजबूत होतात आणि तुमचं दुखणंही कमी प्रमाणात कमी होतं. शेंगदाणे फक्त ताकद वाढवत नाहीत, त्यात मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरात कॅल्शियम नीट शोषण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आता महागडे मॅग्नेशियम सप्लिमेंट किंवा त्याच्या प्रकारच्या गोळ्या घेण्याची काहीच गरज नाही. मॅग्नेशियम फक्त हाडांसाठी नाही, तर आपल्या नसा, न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठीही फार आवश्यक आहेत. जर हातापायात झणझणाट वाटत असतील, मुंग्या येत असतील, मुंग्याची चाळक जशी थकवा, थरथर किंवा बधीरपणा जाणवत असेल, तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टमला त्रास झालेला आहे. अशा वेळी शेंगदाणे खाणं खूप उपयुक्त ठरतं. शेंगदाण्याबरोबरच गूळ जर खाल्ला तर ते फारच पौष्टिक होऊन जाईल. स्वस्त आणि प्रभावी उपाय घरातच मिळतो. शेंगदाणे प्रत्येकाच्या घरात तुम्हाला सहज मिळून जातील. जर तुमचे हात वारंवार बधीर होत असतील, अंगाला हलकासा झटका जाणवत असेल, स्नायूंमध्ये दुखत असेल किंवा चालताना अंगात वेगळाच सनसनाट वाटत असेल, तर हे संकेत आहेत की तुमचे न्यूरॉन्स कमजोरीतील आहेत. जर हात थरथरत असतील, वस्तू उचलताना कंपन होत असेल, कुठल्याही गोष्टीत लक्ष लागत नसेल, केस गळू लागले असतील किंवा डोळ्यांची दृष्टी कमी झाली असेल, तर हे सगळं शरीरातील जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचे लक्षणं दिसत आहेत. पण शेंगदाण्यामध्ये विटॅमिन B1, B6 आणि विटॅमिन ई चांगल्या प्रमाणामध्ये असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असतात. अशी माणसं जी असतात ती
जी या सगळ्या समस्या दूर करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ई हा एकदम जबरदस्त अँटीऑक्सिडंट आहे, जो शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करतो. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, मुरमे कमी होतात आणि त्वचेला आणि पेशींना ताजेपणा मिळतो. त्याचबरोबर शेंगदाण्यात झिंक, फायबर, लोह, पोटॅशियम, हळदी, फॅट्स आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची कार्यप्रणाली नीट ठेवतात. हे तुमचं पचन सुधरवतात आणि शरीराला आतून ताकद, मजबूती देतात. म्हणून जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल, गॅस होत असेल, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर हे तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकतं. तक्रार सतत राहणार असेल तर शेंगदाण्याचे सेवन हे तुमच्यासाठी एकदम भारी आणि उपयुक्त आहे. आता प्रश्न येतो की हे सगळं कधी, कसं आणि किती प्रमाणात घ्यायचं, कसं खायचं आणि याबरोबर कोणती वस्तू खायची ज्यामुळे शेंगदाण्याचा परिणाम आणि फायदा दुप्पट होईल. तर ती वस्तू म्हणजे मनुका. मित्रांनो, तोच मनुका जी आपण वाळवलेली द्राक्ष म्हणून ओळखतो. हे मनुका वेगवेगळ्या रंगात आणि प्रकारात बाजारात मिळतात. काही लोक पिवळ्या रंगाचे मनुके घेतात, तर काही गडद रंगाचा जो मोठा आणि महाग असतो. त्यांना आपण काळे मनुके, पिवळे मनुके असं म्हणतो. जर तुमच्या घरी साधा मनुका असेल तर तुम्ही तो वापरू शकता, कारण ते काही औषधांपेक्षा कमी नाही. शेंगदाणे आणि मनुके नेहमी कधी आणि किती घ्यायचे ते आधी समजून घ्या. मनुका आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला रोज ताण असेल, डोकं जड वाटत असेल, छोट्या छोट्या गोष्टींवर सतत विचार येत असतील किंवा झोप लागत नसेल, तर तुमच्या शरीरातील हार्मोन्सचा समतोल बिघडलेला असतो. अशा वेळी मनुका अमृतासारखं काम करतात. मनुकांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. जर तुम्ही दररोज ठराविक वेळेला मनुका खाल्ला तर खूप फायदा होतो. त्यामुळे तुमचं हृदय बळकट राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार, असे ब्लॉकेजेस, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक वगैरेपासून दूर राहता येतं. मनुका शरीरातील पोषण तत्वांची कमतरता भरून काढतात. विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेचे त्रस्त असतात, त्यांच्यासाठी हे खरंच एखाद्या चमत्कारासारखंच आहे. त्यामुळे पचन सुधारतं आणि मनुका गोडसर असल्यामुळे खाणं सुद्धा सोपं वाटतं. जर तुम्हाला वारंवार पोटात गॅस होतो, छातीत जळजळ होते, पोट जड वाटत असेल, तर कधीकधी दातामध्ये ताण जाणवतो, तर मनुका खाणं फायद्याचं ठरू शकतं. मला वाटतं की अशा सगळ्या त्रासांमध्ये मनुका खूप आराम देतात. रात्री झोपताना पोटातील आम्ल गळ्यापर्यंत येतं आणि त्यामुळे तोंडाची चव खराब होते. ही सगळी लक्षणं गॅसमुळे होतात आणि अशा वेळेस हे मनुका खूप उपयोगी ठरतात. त्याचबरोबर मनुका रक्त वाढायलाही मदत करतात, पण साखर वाढत नाही. त्यामुळे ते डायबिटीज असणाऱ्यांसाठी एक सुरक्षित पर्याय आहे. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनाही त्याचा फायदा होतो. मनुका केस घनदाट आणि चमकदार करतात. चेहऱ्यावर उजळपणा आणतात, कारण त्यात भरपूर खनिजे आणि जीवनसत्व असतात, जी आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फारच गरजेची असतात. आता महत्त्वाचं म्हणजे मनुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खावेत. जर तुम्हाला नेहमी अंग दुखत असेल, थोडं चाललं की थकवा येतो, सांधे अडखडतात, स्नायूंमध्ये ताण आणि दुखणं जाणवत असेल, तर हाच उपाय तुमच्यासाठी आहे. योग्य आहे. शेंगदाण्याचे प्रमाण ठरवणं सोपं आहे. जितके शेंगदाणे एका मुठीत येतील तितकंसं पुरेसं आहे तुमच्यासाठी. तुम्ही लहान असाल, मोठे असाल किंवा वयोवृद्ध असाल, प्रत्येकाने आपल्या हिशोबाने आपल्या मुठीनुसारच माप घ्यायचं. एक मुठी शेंगदाणे, मग एका वाटीत ते शेंगदाणे टाकायचे. आता मनुकांबद्दल बोलूया. 10 ते 12 मनुके पुरेसे असतात. त्यांना फक्त स्वच्छ पाण्यात धुवून रात्री एका वाटीत पाणी टाकून मनुका भिजवायची. त्याचवेळी शेंगदाणे पण पाण्यात टाका. जेव्हा दोन्ही भिजतील तेव्हा त्यातील पोषण सक्रिय होतात आणि शरीराला लगेच फायदा होतो. त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यावर लगेच कामाला लागतात. तुमच्या शरीरात बदल जाणवायला लागेल. त्यामुळे सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी ही भिजलेली मनुका आणि शेंगदाणे हळूच चावून चावून खा, किंवा मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून त्याचा क्रश करून घेऊ शकता तुम्ही आणि ते ग्लासभर प्यायचंय. त्यात दुधात टाकून पिया किंवा पाण्यात टाकून पिलात तरीही चालेल. हवं असल्यास शेंगदाण्याची साल काढून टाकू शकता, तशीच ठेवली तरीही चालेल. हे सगळं तुमच्या सोयीनुसार आणि आवडीप्रमाणे करा.
तुम्हाला दुधात टाकून आवडत असेल, पाण्यात टाकून आवडत असेल किंवा तसंही खायला आवडत असेल त्याप्रमाणे खा. तो क्रश केलेलं पाणी जर नको असेल तर तुम्ही ते सलाडमध्ये टाकूनही खाऊ शकता. पण जर ही रोज आणि ठराविक प्रमाणात घेतलं तर शरीराला खूप फायदा होतो. ताकद वाढते, रोजचा थकवा दूर होतो, नसांतील अडथळे कमी होतात. म्हातारपणातही गाढ झोप येते आणि तणाव, अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागते. तुमची पचनक्रिया सुधारते. पोट ठराविक राहतं आणि पोट ठीक असल्यामुळे शरीरातील 90% त्रास आपोआपच कमी होतात. वय वाढल्यावर शरीरातील प्रोटीन कमी होऊ लागतात आणि लघवी करताना जर त्यात पांढऱ्या फेसासारखं काही दिसत असेल तर ते प्रोटीन बाहेर जात असल्याचं लक्षण आहे. म्हणजे तुमच्या शरीरातील प्रोटीन्स बाहेर पडत आहेत. जेव्हा शरीरात प्रोटीन कमी झालं की स्नायूंना कमजोरी वाटते, अंग दुखायला लागतं, स्नायू दुखतात आणि ही जी समस्या आहे ही समस्या जास्त करून मोठ्या वयोवृद्धांमध्येच दिसते. म्हणूनच मित्रांनो, शेंगदाणे, मनुका यांचा हा घरगुती उपाय फारच उपयुक्त ठरतो. हे फक्त स्नायूंना ताकद देण्यासाठी नाही तर संपूर्ण शरीराला आतून बळकट करण्यासाठी आहे. तसेच प्रोटीनची कमतरता हळूहळू भरून निघते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा उपाय एकदम सोपा, सुरक्षित आणि प्रभावी आहे, जी कोणतीही व्यक्ती करू शकते. कोणतीही व्यक्ती कोणत्याही वयात हा सहज उपाय करू शकतात आणि त्याचे जबरदस्त फायदे दिसून येतील तुम्हाला. त्यामुळे माझ्या वयोवृद्ध मित्रांनो, आता अजिबात वेळ व्हायला घालवू नका. हा व्हिडिओ जेव्हापासून पाहिलात तेव्हा त्या दिवसापासून किंवा दुसऱ्या दिवसापासूनच याला रोजच्या सवयीत सामील करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. काही दिवसातच तुमच्या शरीराला त्याचे परिणाम जाणवायला लागतील. त्याचबरोबर रोज थोडं चालणं आणि हलका फुलका व्यायाम करायला अजिबात विसरू नका. थोडी हालचाल, थोडा श्वासांचा व्यायाम यामुळे खूप बदल होतील. प्रेक्षक मित्रांनो, तुम्ही कुठल्या शहरातून माझे व्हिडिओ बघत आहात ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि ह्या 2 गोष्टी म्हणजे शेंगदाणे आणि मनुके तुम्ही कोणत्या दिवसापासून खायला सुरुवात करणार आहात तेही कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर मग, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ओम नमः शिवाय नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.